आज छत्रपती संभाजीनगर जिल्हा गौरव समाज यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्याचा कौतुक सोहळा व शालेय साहित्याचं वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता। त्या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम मी सर्व गौरव समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। जे मान्यवर आज इथे उपस्थित राहिले तर सर्वांचं पण मी स्वागत करतो। गौरव समाज हा सामाजिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मायक्रो मायनॉरिटीचा समाज आहे, तरीसुद्धा इतक्या संघटित पद्धतीनं आणि इतक्या शिस्तबद्ध पद्धतीनं त्यांनी त्यांचं आज प्रदर्शन केलं। आणि या समाजामध्ये सुद्धा अनेक असे गुणवंत आहेत जे समाजामध्ये लपलेले आहे आणि त्यांचं कौतुक करणं आमच्यासारख्या राजकीय मंडळींनी त्यांना पाठबळ देणं हे आमचं कर्तव्य समजून आज आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो। या समाजाच्या प्रती त्यांच्या काही जरी अडीअडचणी असल्या तर निश्चितच एक पालक म्हणून, एक त्यांचा सहकारी म्हणून आणि एक त्यांचा मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे उभं राहू अशी या प्रसंगी ग्वाही देतो। आणि भविष्यात या समाजाची भरभराट हो, या समाजाला एक स्वतंत्र असं स्वतःचं एक मंगल कार्यालय म्हणा किंवा कार्य उपलब्धीसाठी शासनानं त्यांना अशी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देऊ, यासाठी सुद्धा आम्ही समाजाच्या वतीनं सर्वपक्षीय असं ह्या राजकीय व्यक्तींना किंवा प्रशासनामध्ये असं एक प्रकारचा प्रयत्न करून त्यांना जागा निर्माण करून देण्याचा निश्चितच प्रयत्न करू। या प्रसंगी एवढीच ग्वाही देतो। धन्यवाद। सबसे पहले मैं शिव बाबा को याद करता हूँ। आज के कार्यक्रम के जो छत्रपति संभाजीनगर गौरव समाज मंडल के जो अध्यक्ष हैं और लोकमत परिवार के और लोकमत के पत्रकार भी रह चुके हैं ससो खंडालकर जी और हमारे बनकर पाटिल जी, हमारे बहन है, ये सब यहाँ आए हुए हैं। इनको ये कार्यक्रम रखा है, ये हमारे ससो खंडालकर साहब हर साल रखते हैं। और बनकर साहब ने बोला कि इसके हमारे समाज के लिए या गौरव समाज के लिए हम कार्यालय खोलेंगे। और पहले तो एक बात इनको ऐसा बोलना चाहता हूँ कि ये जो नन्हे मुंडे जो बच्चे हैं इनके लिए इन्होंने जो उनको उत्साह दिया है, जैसा कहा गया है शेरनी का दूध बर्तन में रुकता है, वैसा शिक्षण है असं गुरगुरल्याशिवाय राहणार नहीं, ऐसा तो वैसा बच्चों को इन्होंने उत्साह दिलाया है। तो इनको बहुत बहुत ससो खंडालकर जी, बनकर जी और उनकी जो टीम है विश्वनाथ स्वामी, इनको मैं बधाई देता हूँ और बच्चों को भी मैं इनकी हार्दिक शुभेच्छा देता हूँ। इतने में मेरे दो शब्द समाप्त करता हूँ। मेरा नाम ब्रिजलाल जायसवाल, संभाजीनगर जिल्हा गौरव समाज यांच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्याचा कौतुक सोहळा व शालेय साहित्याचा वाटपाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता। त्या कार्यक्रमासाठी सर्वप्रथम मी सर्व गौरव समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। जे मान्यवर आज इथे उपस्थित राहिले तर सर्वांचं पण मी स्वागत करतो। गौरव समाज हा सामाजिक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मायक्रो मायनॉरिटीचा समाज आहे, तरीसुद्धा इतक्या संघटित पद्धतीनं आणि इतक्या शिस्तबद्ध पद्धतीनं त्यांनी त्यांचं आज प्रदर्शन केलं। आणि या समाजामध्ये सुद्धा अनेक असे गुणवंत आहेत जे समाजामध्ये लपलेले आहे आणि त्यांचं कौतुक करणं आमच्यासारख्या राजकीय मंडळींनी त्यांना पाठबळ देणं हे आमचं कर्तव्य समजून आज आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो। या समाजाच्या प्रती त्यांच्या काही जरी अडीअडचणी असल्या तर निश्चितच एक पालक म्हणून, एक त्यांचा सहकारी म्हणून आणि एक त्यांचा मोठा भाऊ म्हणून त्यांच्या पाठीशी आम्ही निश्चितपणे उभं राहू अशी या प्रसंगी ग्वाही देतो। आणि भविष्यात या समाजाची भरभराट हो, या समाजाला एक स्वतंत्र असं स्वतःचं एक मंगल कार्यालय म्हणा किंवा कार्य उपलब्धीसाठी शासनानं त्यांना ही स्वतंत्र जागा उपलब्ध करून देऊ, यासाठी सुद्धा आम्ही समाजाच्या वतीनं सर्वपक्षीय असं ह्या राजकीय व्यक्तींना किंवा प्रशासनामध्ये असं एक प्रकारचा प्रयत्न करून त्यांना जागा निर्माण करून देण्याचा निश्चितच प्रयत्न करू। या प्रसंगी एवढीच ग्वाही देतो। धन्यवाद। नाव सर प्लीज। शिवाजी बनकर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रदेशचा कार्याध्यक्ष आहे मी सेवादलाचा। माझ्या पक्षाच्या वतीनं सुद्धा या गौरव समाजाच्या सर्व विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्याला खूप खूप शुभेच्छा। हरिदेवता सावित्री माता फुले, भगवान शंकर, गुरु समाजाचे आद्य संत आशिबा महाराज
यानं वंदन करून आजचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्हा खेळ समाज मंडळाच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा आणि शालेय साहित्य वाटपाचा हा कार्यक्रम होता.